जरांगे पाटलांच्या विरोधात पुणे न्यायालयानं अटक वॉरंट जारी केलंय। नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी दोनदा समन्स बजावून सुद्धा सुनावणीला जरांगे हजर राहिले नव्हते। तर माझ्या अटकेचा कट रचण्यात आल्याचा आरोप जरांगेंनी केलाय। त्यावर अजय बारसकर यांनी आर्थिक फसवणुकीच्या केसचा मराठा आरक्षणाशी काहीही संबंध नाही असा दावा केलाय। मनोज जरांगे पाटलांनी त्यांच्या विरोधात जारी करण्यात आलेल्या वॉरंट नंतर अटक होण्याची भीती वर्तवली आहे। मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील आंदोलन करत असतानाच त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी झाल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली होती। त्यातच जरांगे पाटलांनीही अटक झाल्यास मराठा समाजाला भाजपच्या विरोधात भूमिका घेण्याचं थेट आवाहन केलंय। आता त्याचा डाव सांगतो तुम्हाला, तो मला याच्यात आत टाकणार। आत कोणते कैदी आहेत त्यांच्या हाताने मला आत सुद्धा मारायची अशी रात्रीची आलेली माहिती मारायची। फक्त एकच सांगतो, कधीच भाजप सत्तेवर येऊन देऊ नका मराठा समाजाला, एवढं सांगतो। तुमच्या लेकरासाठी मी सगळ्या दुश्मन्या मराठ्यांच्या उचललेल्या आहेत। मी भेट नाही, मी उद्या जेलला जाणार आहे आणि जायला तयार आहे। मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात अटक वॉरंट का जारी करण्यात आलं ते आता पाहूया। सदर प्रकरण हे 2013 मधलं आहे। पुण्यात कोथरूडमध्ये जरांगे पाटील यांनी नाटकांचे प्रयोग आयोजित केले होते, मात्र त्याचे पैसे दिले नाहीत असा आरोप त्यांच्यावर आहे। या प्रकरणी जरांगे यांच्यासह अर्जुन जाधव आणि दत्ता बहिर यांच्या विरोधात फसवणूक केल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती। गुन्हा दाखल झाल्यानंतर जरांगे यांच्या विरोधात पुणे सत्र न्यायालयामध्ये खटला सुरू होता, मात्र खटल्याच्या सुनावणीला मनोज जरांगे हजर राहिले नाहीत। त्यामुळे न्यायालयानं जरांगे पाटील यांना दोनदा समन्स बजावलं होतं। न्यायालयाच्या समन्सनंतर जरांगे एकदा कोर्टात हजर झाले होते, मात्र पुढच्या तारखांना ते गैरहजर राहिले। परिणामी पुणे न्यायालयानं मनोज जरांगे यांच्यासह अन्य 2 आरोपींविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले, तर कैद्यांमार्फत मारण्याचा डाव असल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केलाय। पुन्हा पकड वॉरंट काढायची काय गरज आहे? इतक्या तातडीने माझ्याविषयी न्याय का? इतकी न्यायपालिका कट्टर झाली, कोपर्डीच्या कमी आणखी फाशी दिली? अरे बाबा, मी एवढं फसवणुकीचे किती गुन्हे आहेत राज्यात, काढावर बाहेर सगळे। न्याय व विधी विभाग कोणाकडे? देवेंद्र फडणवीसकडे। यांच्यावर कंट्रोल कोणाचा आहे? न्यायालयावर सुद्धा देवेंद्र फडणवीसचा। गृह विभाग कोणाकडे? पोलीस देवेंद्र फडणवीसांकडे। देवेंद्र फडणवीसांच्या यांनी हे अभियान चालायला सुरुवात करायला लावली। कोणाला? दरेकरला। म्हणजे मराठा समाजाला आज या चॅनलच्या माध्यमातून मला सांगणं आहे, यांना मी या साईडत गुंतू शकत नाही। मनोज जरांगेंची जी केस आहे ही 2013 ची केस आहे। यापूर्वी देखील त्या केसमध्ये त्यांचा नॉन बेलेबल वॉरंट निघाला, तो त्यांनी जाऊन कॅन्सल केला। कुठल्याही क्रिमिनल केसमध्ये जर तुम्ही तारखेवर हजर राहिला नाहीत तर त्या ठिकाणी नॉन बेलेबल वॉरंट निघतो। तो नॉन बेलेबल वॉरंट तुम्ही तारखेवर हजर राहिला की तो रद्द होतो। तशाच प्रकारे मागच्या काळातही त्यांचा असा वॉरंट निघाला, तो त्यांनी जाऊन कॅन्सल केला। आता पुन्हा ते तारखेवर गेले नाहीत, त्यामुळे पुन्हा त्यांचा वॉरंट निघालाय। त्याच्याशी आमचा कोणाचाही संबंध नाहीये। देवेंद्र फडणवीसांवर करण्यात आलेल्या आरोपांवरून अजय बारसकरांनी जरांगेंवर पलटवार केला। जरांगे फ्रॉड आणि 420 असल्याचा हल्लाबोल बारसकर यांनी केलाय। पहिल्या दिवसापासून सांगत होतो की हा माणूस खोटारडा आहे, लबाड आहे, त्याच्या पोटात एक आणि ओठात एक आहे आणि आज ते समोर दिसलंय। आर्थिक फसवणूक प्रकरणातून बजावण्यात आलेल्या अटक वॉरंटचा मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनासोबत संबंध जोडल्यामुळे भाजपच्या नेत्यांनी जोरदार समाचार घेतलाय। जरांगे पाटलांना आता त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं जाईल असं भाजपनं स्पष्ट केलंय। की आता कोर्टावर तरी विश्वास पाहिजे ना। आता देवेंद्र फडणवीस साहेब हे कोर्टाला डायरेक्शन देऊ शकतात का? म्हणजे त्या ठिकाणी आता कोर्टाने समन्स पाठवलंय, मग आपल्या या देशात निदान कोर्ट निष्पक्षपातीपणे काम करतं यावर तर विश्वास ठेवा। फक्त जो फसवणुकीचा जो काय प्रकार झालेला आहे त्याबद्दल थोडा त्यांनी माहिती द्यावी, कारण की ही केस फसवणुकीची आहे, राजकीय केस नाही आहे। मग ज्या माणसाने त्यांच्यावर फसवणुकीची गुन्हा टाकलेला म्हणजे केस केलेली आहे त्या माणसाची पण भूमिका समजून घेतली पाहिजे आणि राज्याची जनता सुज्ञ आहे।
अटक वॉरंटवरून जरांगे आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. मात्र या सर्व गदारोळात नाट्य निर्मात्याचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न निर्माण झालाय. नाट्य निर्मात्याच्या फसवणूक प्रकरणात जरांगे पाटलांच्या विरोधात अटक वॉरंट जारी झाल्यानं आता राजकीय नाट्य सुरू झालंय असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. एकंदरीतच मनोज जरांगे पाटील आणि भाजपमधील ही राजकीय लढाई विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत रंगतदार होणार असल्याचं आता स्पष्ट झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.